हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं यज्ञा डायरीजमध्ये. मी आहे स्वप्नाली. आजचा आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण आज आपण जाणार आहोत एक सुंदर शांत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ठिकाणी, म्हणजेच भंडारा डोंगरवरती. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे भंडारा डोंगरचा सुंदर निसर्ग. पुण्यात राहून जर तुम्ही अजूनही भंडारा डोंगर एक्सप्लोअर केलं नसेल तर तुम्ही काहीतरी मिस करत आहात. सकाळी सगळी कामं आवरून आम्ही निघालो देहूजवळच असलेल्या भंडारा डोंगरवरती. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेलं तेच हे ठिकाण. तर हे भंडारा डोंगर. तर आपण बऱ्याच मराठी चित्रपटात आपण पाहिलंच असेल की संत तुकाराम महाराजांनी त्यांची पत्नी जिजाबाई त्यांना आपण भोजन घेऊन एका डोंगरावरती जात असल्याचे पाहिले असेलच. तर तोच हा भंडारा डोंगर. म्हणूनच जर तुम्ही देहू आळंदीला येत असाल तर इथे नक्की या. देहूपासूनच भंडारा डोंगर फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे. भंडारा डोंगर हे फक्त एक पर्यटन स्थळ नाहीये, तर फक्त शांततेचा सुंदर अनुभव देणारं एक ठिकाण आहे. डोंगरावर पोहोचल्यानंतर इथला निसर्ग, शांत वातावरणात आणि सुंदर दृश्य, मनाला आनंद देणारा भंडारा डोंगर. हे अजून पूर्ण व्हायचं आहे, याचं काम अजून चालू आहे. आजूबाजूला शांत वातावरण, संत तुकाराम महाराजांच्या भक्तीशी जोडलेलं हे स्थान अनेक भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. मंदिरात दर्शन घेताना मनाला एक वेगळीच शांती मिळते आणि डोंगरावरून दिसणारा हा निसर्ग, आहा, याचा तर काही बोलायलाच नको. हा या ठिकाणचा खास अनुभव आहे. मंदिराजवळच एक बस लागलेली होती. तिथे यज्ञाला जायचं होतं. ती म्हणत होती की मलाही बसमधून जायचं आहे. तर आम्ही मग ते वरती घेऊन गेले. ती म्हणत होती, बाय मम्मा, आम्ही जातो आता, तू जा घरी. परत निघालो असताना अचानक रस्त्याच्या कडेला गरमागरम बुट्टे दिसले. मग काय, थांबावंच लागलं. पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम बुट्टा आणि वरतून पाऊस, किती छान ना. घरी पोचलो आणि पहिल्यांदा चहा टाकला. गॅलरीत उभं राहून चहाचा आस्वाद घेतला आणि मग लागले पुढच्या कामाला. आज खूप दिवसांनी पाऊस उघडून ऊन पडलेलं होतं, त्यामुळे छान मस्त हे बघतच चहा घेतला आणि मग लागले पुढच्या कामाला. थोडंसं घर आवरून घेतलं, कारण घर स्वच्छ असलं की काम करायलाही छान वाटतं. रोजची कामं कधी संपतच नाहीत, पण हळूहळू सगळे होतात ना. आज एक छानसं पार्सल आलं होतं. यामध्ये बेडशीट आहे. चला आधी ते उघडून बघूयात. पॅकिंग खूप छान आहे आणि आता बघूयात बेडशीट कसं आहे. रंग मी मुद्दामून असा छान कलर घेतलाय, कारण की तो मळणार नाही लवकर. फॅब्रिक पण असं वेल्वेट टाईपच आहे. फॅब्रिक खूप सॉफ्ट असल्यामुळं क्वालिटी पण आवडली मला. रोजच्या वापरासाठी एक चांगला पर्याय आहे. बस एवढाच होता आजचा साधा पण छान दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर आजचा ब्लॉग इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.